ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। जैन समाजाने आक्रोश मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने जैन समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत। पुण्यातला जैन समाजाचा हा आक्रोश मोर्चा पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन समाज बांधव एकवटलेत। मोर्चा काढण्यात आलेला आहे। थेट अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, अपडेट्स काय? मुंबईत ज्या जैन मंदिरावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पुणे शहर आणि जिल्ह्यातील जैन समाजातील नागरिक समाज बांधव या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातल्या कलेक्टर ऑफिस बाहेर हे सगळे आंदोलक या ठिकाणी निषेध आंदोलन करतात आणि पुणे महानगरपालिका प्रशासनावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून केली जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी देखील या सगळ्या आंदोलकांकडून केली जात आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जैन समाजातील नागरिक उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रत्येकाच्या हातात बॅनर, झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या सगळ्या आंदोलकांची एकच मागणी आहे, जे विलेपार्ले मुंबईतील विलेपार्ले मधलं जे जैन समाजाचं मंदिर आहे त्यावरती जी कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचं या सगळ्या जैन समाजाचं सकल जैन संघच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे। काही जैन समाजातील नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत। काय तुम्ही आंदोलन करतायत, काय कशासाठी? सर, ये जो मंदिर जो हमारा गिरा है वो बहुत गलत किया एक्चुअली। इस तरह से मंदिर गिराना बहुत गलत है। वी आर वेरी साइलेंट पीपल, वी डोंट अप्रिशिएट ऑल दिस थिंग। काय काय दगड किंवा विटा तोडल्याने आस्था जी आहे ना लोकांची ती तुटलेली नाही आहे। परंतु ज्या पद्धतीने मागच्या काही काळात आपण जर बघितलं असेल अल्पसंख्याक समाजावर ज्या पद्धतीने अतिक्रमण होत आहे, हा फक्त मुंबई किंवा पुणेपुरता मर्यादित विषय नाही आहे। देशभरातील सम्मेद शिखरजीचा विषय असेल, पालिताना गुजरातमधला विषय असेल, जिथे जिथे जैन धार्मिक स्थळं आहेत तिथे तिथे ह्या सर्व घटना घडत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून जे जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि अजून आक्रमकपणे आम्ही अहिंसावादी आहोत। आजपर्यंत जैन समाज कधी सहसा रस्त्यावर उतरत नाही, परंतु ह्या ज्या गोष्टी वारंवार घडत आहेत तर त्याचा निषेध म्हणून सर्व जेवढे आमचे दिगंबर असतील, श्वेतांबर असतील, मंदिर स्थानक जेवढे लोक असतील, 13 असतील, सर्व लोक सोबत येऊन जे आहेत